अंबादास दानवेंच्या कॅश बॉम्बमुळे नागपूर अधिवेशनात खळबळ। शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा व्हिडिओ पोस्ट। आणखी काही व्हिडिओ समोर आणणार, दानवेंचा इशारा। अंबादास दानवे ब्लॅकमेलर, आमदार महेंद्र दळवींचा आरोप। रायगडातील बड्या नेत्यानं दानवेंना सुपारी दिली, दळवींचा सुनील तटकरेंकडे रोख। ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ मनसेचाही कॅश बॉम्ब। पीडब्ल्यूडी खात्यातील अभियंता पैसे घेत असल्याचा व्हिडिओ पोस्ट। शासकीय निधी मिळण्यापूर्वीच अभियंते कंत्राटदारांकडून टक्केवारी घेतात, संदीप देशपांडेंचा आरोप। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक। गळ्यात कापसाच्या माळा घालत सरकारविरोधात घोषणाबाजी। भाजप आमदार अभिमन्यू पवारांना मुख्यमंत्र्यांनी झापलं। लाडक्या बहिणीची सगळ्यात मोठी समस्या अवैध दारू। अभिमन्यू पवारांच्या मुद्द्यावरून फडणवीस भडकले। लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल, मुख्यमंत्र्यांचा इशारा। सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंवरून विधानसभेत जोरदार धुमश्चक्री। तुकाराम मुंडेंना बडतर्फ करा, नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा आरोप। खोपडेंनी केलेल्या आरोपांची चौकशी करणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत फूट पाडण्याची सत्ताधाऱ्यांची खेळी। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावं, यासाठी सहकार्याची ऑफर। फलटणमधील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण विधानसभेत उपस्थित। संपदा मुंडेंची हत्या नव्हे आत्महत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। 60 दिवसात चार्जशीट दाखल करणार। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। मनोज जरांगेंकडून देशमुख कुटुंबियांची भेट, तर येत्या 2 महिन्यात आरोपीला शिक्षा न झाल्यास मोठं आंदोलन उभारणार, जरांगेंचा इशारा। बीडच्या सांगवी गावात जमिनीच्या किरकोळ वादातून आई मुलाला गाव गुंडांकडून बेदम मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ समोर, गुंडांवर तात्काळ कारवाईची मागणी। विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे इंडिगोवर कडक कारवाई होणार, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांचा स्पष्ट इशारा। तर इंडिगो एअरलाइन्सच्या दैनंदिन उड्डाण संख्येत 5% कपात करण्याचे डीजीसीएचे आदेश। अलिबागजवळील नागावमध्ये बिबट्याची दहशत, दोघांवर हल्ला, एक व्यक्ती गंभीर जखमी। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं रचला सापळा। गोवा क्लब अग्निकांडानंतर दोन्ही मालक थायलंडला फरार। फुकेतला जाणाऱ्या विमानातून दोघे पसार। क्लब मालक सौरभ आणि गौरव लुथरा विरोधात लुकआउट नोटीस जारी। दिल्लीत माजी सरन्यायाधीश BR गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकिलावर हल्ला करण्याचा प्रयत्न। कोर्टाच्या आवारात काही वकिलांकडून चपलांनी मारहाण। गोव्यातील भीषण आगीच्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या लुथरावर मोठी कारवाई। वागातोर इथला रोमिओ लेन आणि संबंधित क्लब्सवरती बुलडोझर। मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडून कठोर कारवाईचे आदेश। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलोट गर्दी। पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात थोड्याच वेळात होणार अंतिम संस्कार।